तर आज मी घातली होती साडी. म्हटलं चला आज एक व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर मला आज करायची होती आळूवडी. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशु. पानं तर घेऊन झाले, पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्याच मळ्यातली हरभरा. या हरभऱ्याची पण भाजी करता, याची पण मी रेसिपी लवकरच दाखवत. फक्त याची थोडीशी अजून हाईट झाल्यावर करता येईल आपल्याला भाजी. याची पण भाजी खूप छान लागते बरं का. तुम्ही खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप दिवसापासून चालू होतं व्हिडिओ काढायचा, पण कसं माझ्याजवळ आहे लहान बाळ असल्यामुळं मला शक्य होत नाही. आज ती झोपली आहे. म्हटलं चला आज एखादा व्हिडिओ तरी अपलोड करूया आपण. आणि तसं पण आज मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे. तर पानं आणलेले आहे. पानं कापताना काळजी घ्या बरं का. म्हणजे ज्यांच्या पण घरी पानं असतील लावायचे, शक्यतो असतातच. जर गावाकडं असं कोणी राहिला तर त्यांच्याकडंच असतातच हे पानं. तर कापताना अशी काळजी घ्या की याच्यातून हा जो निघणार ते चिक आहे, हे पाणी कपड्याला लागलं की त्याचे डाग पडतात, आणि ते पडले की निघत नाही डाग. त्यामुळे जरा काळजीने कापायचे हे पानं. आता हे पानं मी स्वच्छ धुवून घेणार आहे. पानं स्वच्छ धुवून झाले की मग मी बॅटर वगैरे बनवणार आहे. बॅटर वगैरे बनवून झालं का मी तुम्हाला दाखवाल. पानं बनवायची पद्धत, सोपी पद्धत मुळात म्हणजे. आणि आपण कसं पाणी उकळलेला पातेल्यात लावतो ते तसं नको करायला, नाही का. खूप टाईम पण लागतो आणि भांडे पण खूप नाही. तर म्हणून मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. सोपी पद्धत म्हणजे आता तिथं तुम्हाला बघायला भेटेलच. छानसा ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये, बघा नक्की. पानं धुवून झाल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या शिरा आता काढायला विसरू नका बरं का. आणि खूपच जाड्या जर असेल तर लाटण्याने लाटून घ्या, म्हणजे त्या दबून जातील. पानं जर खवत असेल म्हणजे खाल्ल्यानंतर घशामध्ये कसं तरी होतं, खवल्या जातं बरोबर. ते जर खवत असेल ना तर लिंबू घाला. आमचे पानं खाल्ल्यानंतर खवत नाही घशामध्ये, त्याच्यामुळे मी नाही घालणार. ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे. मलाही येत नव्हतं बरं का हे आळूचे पानं, पण मी पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूकडूनच शिकले. मी पण तोच पूर्ण धिंगाणा करायचे. पाणी ठेवायचं करायचं. माझी सासूबाई म्हटली एवढा टाईम नसतो लागत त्याला, ही पण सोपीच पद्धत आहे, केली तर सगळं सोपं आहे बरोबर, असं त्यांचं म्हणणं होतं. मी पण ट्राय करून बघितलं का आपल्याला जमतंय का नाही. पण करता करता मला पण छान यायला लागलं. म्हटलं चला आपल्यामधला एक छोटासा टॅलेंट आहे तो पण आपण तुम्हाला सांगून द्यावा. तर माझ्या शिरा तर पानाच्या कापून झालेल्या आहे. बाकीचे काही खूप मोठे पानं आहे, त्यांना लाटावंच लागतं. ठीक आहे. तर माझा हा दुसरा छोटासा एक व्हिडिओ नाही का, एकदा माझ्या सासूबरोबर बनवलेला मी, आणि दुसरा बनवते. ते पण माझं बाळ झोपलं आहे म्हणून पॉसिबल झालं नाही तर मला व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही, कारण की पूर्ण दिवस मला तिला सांभाळायला जातं. घरी सासू ते सगळे मळे जातं, त्याच्यामुळं काय बाळाला सांभाळून करावं आता घरच्यांचं कसं असतं, आता शेतकरी म्हटल्यावर आता सकाळ झाली, लवकर उठून लवकर आपापल्या शेतात जाऊन कामात करावं. आपल्याला तर त्यांना काय बोलता येणार नाही का. बरं ठीक आहे, आपल्याला जसं होतंय जसं जमतंय तसं आपण करायचं. लग्नानंतर भरपूर काही गोष्टी शिकले मी. म्हणजे असतं ना, माझ्या घरचे तर असेच बोलता की एवढं येत नव्हतं, आता कसं काय येतोय. तिकडे गेल्यावर बरोबर शिकले. हां, शिकावंच लागतं ना, कोण ऐकत देणार आहे. तर मी सगळेच पानं काढून घेतले जराशे. तर काल चंपाष्टी होती, मी चंपाष्टीचा पण एक छानसा व्हिडिओ तयार करतच होते. पूर्ण एंडिंगपर्यंत झालं पण होतं शूट, पण काय मला तो एडिट करायचा पण पॉसिबल झालं नाही. तर जाऊ देत म्हटलं, आणि पूर्ण
तळी भरायच्यापर्यंत शूट पण नाही झालं. म्हटलं नको जाऊ दे, तरी आता उगाचच एवढं करत बसायचं आहे. तसं मग मी एक मनात आणून ठेवला, तर उद्या मार्गशीर्ष पण आहे, स्पेशल वस्तू आपण बनवू शकतो बरं का. खायला पण होईल, व्हिडिओ पण होईल आणि स्पेशल दिवस पण साजरे होईल. तसं आज खासचा दिवस आहेच ना, आज मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे आणि उपास सोडायला मस्त छानशी गोष्ट पण होईल. सगळ्यांना आवडते, माझी पण फेवरेट आहे बरं का. तशी आळूवडी एक अशी गोष्ट आहे का ती असं कोणीच नाही का कोणाला आवडत नाही. पण भरपूरशा लेडी आहे, भरपूरशा बाया आहे की त्याच्यामुळं खूप खेळत बसायचं, किंवा कोणी ऑफिस वर्क करत असेल, किंवा कोणी काही ना काही कामामुळे काही आळशी पण असतं बरं का. अशी गोष्टीमुळे पण आपण मोठ्या गोष्टी करत नाही. त्यातली एक म्हणजे याला खूप टाईम लागतो, बरोबर आहे, टाईम लागतोच. पण त्याच टायमाला एक छोटासा मोठा जो टाईम आपण घालतो, पाणी उकळून त्यात वड्या ठेवायच्या, करायच्या, त्याच्यात खूप टाईम लागतो. मी पण अशीच करायचे, पण एक छोटासा छानसा ट्विस्ट आपल्याला कळेल. तर आहे ना, पानांसाठीचा जो मसाला लागणार आहे आपल्याला तो सांगते पहिले. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच आहे आपण पानामध्ये काय घालतो. मी फक्त एक छोटीशी ट्विस्ट सांगणार आहे, ती एंडिंगला दाखवणार आहे डिरेक्टली. पण पूर्ण व्हिडिओ पाहत राहा तुम्ही, आणि तुमची पद्धत पण मला नक्की लवकर शेअर करून सांगा बरं का कमेंटमध्ये. म्हणजे काय माझं काही चुकत असेल, किंवा मी याच्यामध्ये अजून काय प्रकार ॲड करू शकते ते पण मला नक्की सांगा, ठीक आहे. पण ह्या पानांमध्ये जास्त लसूण घाला आणि प्रमाणात तिखट करा, जास्त तिखटच करू नका. तर मसाला दाखवते तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्ही मिरच्या, आता याच्यामध्ये पहिले बॅटर बनवूया आपण. बॅटर सगळ्यांना येतं, सगळ्या सांगायची गरज नाही. आपल्याला जेवढं पानांसाठी जेवढं बेसन लागतं तेवढा अंदाज करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण केलेला तो मसाला त्याच्यानंतर आपण हळद पण घालूया. थोडंसं कोणी लाल तिखट पण घालते, मी घाला नाही, मी हळद घालणार आहे. थोडीशी हळद घालू, जास्तीची नका घालू. आणि त्याच्यानंतर मीठ. चमच्याने अंदाज येत नाही मला, हातानेच टाकते. आणि त्याच्यानंतर आपण हे मिश्रणमध्ये सगळं टाकून झाल्यानंतर डाळ घालूया, मुगाची डाळ. मी घालते, छान लागतं तळल्यानंतर, एकदम असं करून भारी लागतं. मूग डाळ घातली नंतर, आणि त्याच्यानंतर मी मिक्स करून घ्या, चांगलं मिक्स करून घ्या. जीव करा छान, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर आज मी पाणी सोडायला बाहेर गेले, सगळ्यांना नवलच वाटलं, साडी का घातली आहे. मी साडी घालत नाही आणि कधी, म्हणजे उपासाच्या टायमिंगला घालते, पण आता 1 वर्ष झालं तेव्हापासून मी उपास काही पकडत नाही आहे, कारण की माझं बाळ आहे छोटं, त्यामुळे मी उपास पकडले नाही. तर अशा प्रकारे झालं हे बॅटर बनून. आता आपण पानांना लावायची सुरुवात करू. तर मी वड्या करणार आहे तव्यामध्ये. हाच तर ट्विस्ट होता. आपण पूर्ण गोंधळ करत असतो, बरोबर. एवढं गोंधळ काही करत बसायचं नाही, आणि पटपट आणि झटपट होणारे आणि भांडे न भरणारे. पहिली बात म्हणजे फक्त 2 भांडे भरणार, एक तवा एक टोप. आणि उलटा पलट करायला आपण चाकू वापरा, नाहीतर काय आपली पळी बिळी फुलत नाही, जे वापरायचं ते वापरा, पण वापरा. 3 भांडे आपले फिक्स भरणार. लावून पूर्ण सेटअप करून घ्या. तवा तापायला ठेवा आणि बाजूने थोडीशी हलकीशी धार घाला तेलाची. जास्त तेल वापरायचं नाही, थोडंसंच तेल घाला, जेणेकरून आपण जी वडी याच्यावर टाकणार आहे ती चिपकणार नाही, याची काळजी घ्यायची, ठीक आहे. आणि जास्त वेळ लागत नाही, फक्त 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या वड्या पूर्ण तयार होत आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला काय तव्यात तळून खायच्या किंवा टोपात कढईमध्ये तळून खा, कशी पण खा, पण असे केल्याने आपले आतनं पूर्ण शिजल्या जाणार आहे, याची काळजी करू नका. वरचा पापडा जरी जळला गेला असेल तो काढून घ्यायचा वरचा एक थर, आणि आतली पूर्ण घडी आपली गोलची गोल राऊंडची राऊंड तशीच राहणार आहे. आता सेटअप तुम्ही कसं करणार त्यावर डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे आपण पानं कसं लावतोय, आपला राऊंड कसा होतोय, आपण व्यवस्थित घडी जर बसली तर एकसारख्या वड्या कापायला पण एकदम छान जातं. तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे. पानं लावताना आपण काय कोणते पण पानं घेत राहतो, बरोबर. छोटं मोठं बघत नाही, फक्त लावायचं. मी पण असंच करत होते, पण नंतर अंदाज घेतला का आपण पानं लावण्यात चुकतोय. म्हणजे आपल्याला कधी कळतो आपण कधी चुकतोय, आपण जेव्हा आपली वडी तयार होते आणि आपण जेव्हा कापतो, कधी इकडून फाटतात इकडून निघ तिकडं निघ, मग ते काय पूर्ण तो राऊंड विस्कटून जातो तेलामध्ये. ही चुकी माझ्याकडून भरपूरदा झाली. वापरताना आहे ना कधी पण सुरुवात
पहिली वडीची सुरुवात जर करत असाल स्टार्टिंग, तर मोठ्या पानापासूनच करा आणि व्यवस्थित पूर्णपणे बॅटर लावून घ्या. मला पूर्णपणे दाखवता येणार नाही कारण की मला व्हिडिओ काढणारा म्हणजे मोबाईल पकडायला इथं कोणीच नाही आणि मी मोबाईल माझ्यापासून थोडासा दूर आहे, ती पण खिडकी आहे म्हणून. आणि बाजूला पण मोबाईल मला उभं करण्यासाठी जागा नाही कारण की माझा किचन ओटा आहे खूप छोटा. इथलं एकाच जागावर खूप गोष्टी ॲडजस्ट केलेल्या आहे, त्यामुळं प्लीज तुम्ही पण समजून घ्या मला. पूर्णपणे पानांना लावून घ्यायचं आहे बॅटर. आणि पानं लावताना ना आधी मोजून घेत जा आपल्याला किती पानांची वडी बनवायची आहे. 5 पानांची बनवायची, 6 पानांची बनवायची, म्हणजे त्यानेकरून आपल्याला अंदाज कळतो. व्यवस्थित सगळीकडे एंडिंगपर्यंत छान मिश्रण लावून घ्या. तर अशा प्रकारे मी वडी तयार करून घेतलेली आहे एकसारखी पूर्ण. तर आता ही खूप साईजला खूप मोठी झालेली आहे, पानं खूप मोठे होते त्याच्यामुळे साईजने मोठी झाली आणि आपल्या तव्यावर पूर्ण ती मावणार नाही आहे. तर त्याच्यासाठी मी मधनं कट करून घेणार आहे. ठीक आहे, दोघांचे 2 भाग करणार आहे. 2 भाग करा, व्यवस्थित शिजल्या पण जातील आणि व्यवस्थित मावतील पण, पूर्ण बाजूने शिजल्या पण जातील. 2 भाग करा. तो 2 भाग करून झाल्यानंतर तव्यावर थोडंसं तेल घाला. तवा चांगला गरम झाला नाही, थोडंसं घाला तेल म्हणजे आपलं वडी चिपकणार जास्त खाली. हो, तर अशा प्रकारच्या मी 2 भाग केलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे ठेवून द्यायचे. हो, मॅगी बनवायची. वड्या टाकून झाले की त्याच्यावर झाकण ठेवा. आता चांगले 5 ते 10 मिनटं झाले. वड्या आपण उघडून पाहूया. मध्यंतर उघडून पाहू नका, जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल तर भरपूर उघडून भाषा, पण पलटू वगैरे नका कारण की आपल्याला पलटण्याची बाजू लगेच वरूनच करणार, तर हे आपल्याला पलटण्याच्या स्थितीमध्ये आहे की नाही. आता बघू शकता आपण यांना चांगलं पलटू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या झालेल्या आहेत. तर आपण आता यांना पलटून घेऊया. तर पलटून झाल्यानंतर असा भाग झालेला आहे तो, पण घाबरू नका. हा भाग आपण तळायच्या वेळेस हा जो वरचा जो पोपडा आहे तो काढून घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर आपण करूया कटिंगची तयारी. तर अशा प्रकारे मी कटिंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुठं ना विस्कटली आणि एकसारखी कापल्या गेलेली व्यवस्थित ती वडी दिसते, बघायला पण छान वाटते. आणि प्रॉपर बघा मी कट केलेली आहे, त्यातला अर्धा हा भाग आहे, एकसारखाच पूर्ण आहे आणि पूर्ण असं स्पॉन्जी टाईप झालेला, म्हणजे बॅटर वगैरे एकदम व्यवस्थित बसलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बघू शकता जवळून तुम्ही. तर असं आहे, तर मी तव्यातच करणार आहे त्यांना फ्राय. तव्यात फ्राय करून झाल्यानंतर मी हे खाण्यापुरतं फक्त थोडंसं तळलेलं आहे. तर बघू शकता दिसायलाच किती छान वाटतं आहे, कुठे ना विस्कटली आणि एकदम परफेक्ट अशी वडी. कोणी बोलणारच नाही तव्यातली आहे की उकडलेल्या वाफेतल्या पाण्याची. तर कशी झाली आवड वडी मला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझी रेसिपी ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.